नमस्कार. दर्यापण न्यूज चॅनलच्या रात्री 9 वाजताच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी शेख मुजमिल. हिमायतनगरमध्ये विजेचा खेळखंडोबा. दर अर्ध्या तासाला बत्ती गुल. संविधानाने दिलेल्या जीवन जगण्याच्या अधिकारांचे उल्लंघन होत असल्याची चर्चा हिमायतनगर शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. शहरात गेल्या काही दिवसापासून विजेचा मोठा खेळखंडोबा महावितरण कंपनीकडून करण्यात येत असल्याची नागरिकांकडून तक्रार येत आहे. हिमायतनगर शहरातील नागरिक या कारणामुळे महावितरण कंपनीकडे त्रस्त झाल्याचे व अनेक आरोप तक्रार नोंदवण्याचे निदर्शनास येत आहे. असे असून सध्या दर अर्ध्या तासास महावितरण कंपनी ही वीज गुल करून व वीज पुरवठा बंद करून सामान्य नागरिकांस त्रास देत असल्याचेही आरोप हिमायतनगर शहरातील नागरिकांनी महावितरण कंपनीवर लावलेले असल्याचेही पाहावयास मिळते. प्रशासनाचा गलथन कारभार असेही उद्देश व नारे हिमायतनगर शहरातील नागरिक महावितरण कंपनीवर लावत असल्याचे पाहायला मिळत आहे. सविस्तर वृत्त असे की दर 30 मिनिटांनी वीज खंडित होत असल्याने घरगुती उपकरणे जळत असून व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. रात्रीच्या वेळी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत असल्याची चर्चा हिमायतनगर शहरातील नागरिक करत आहेत. याचबरोबर संविधानाने दिलेला जनतेला एक मूलभूत अधिकार हाही खंडित होत महावितरण कंपनी हिमायतनगर शहरातील नागरिकांवर अत्याचार करत असल्याचे पाहावयास मिळत आहे. तरी हिमायतनगर शहरातील नागरिकांनी महावितरण कंपनीसमोर जाऊन व महावितरण कंपनीस माहिती देत या समस्येचा लवकरात लवकर तुटवडा न केल्याने हिमायतनगर शहरातील नागरिक महावितरण कंपनीसमोर आमरण उपोषण चा इशारा दिला आहे. दर्यापण न्यूज चॅनलची हिमायतनगर बातमी शेख हयूम भाई.